चला करू घरचा अभ्यास. आज आपला घरच्या अभ्यासाचा गणित विषयाचा पहिलीचा 114वा दिवस आहे, दुसरीचा 68वा, तिसरीचा पण 68वा आणि चौथीचा पण 68वा दिवस आहे. आज काल आपण काय पाहिलं होतं? मराठी महिने आणि मराठी म्हणजे सौर वर्षाचे महिने पाहिले होते. आणि आज काय शिकणार होतं आपण? ग्रेगरियन वर्ष. ग्रेगरियन वर्ष म्हणजे इंग्रजी महिने जे म्हणतो आपण, ते ग्रेगरियन वर्षातले इंग्रजी महिने आहेत. तसंच उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे मुख्य ऋतूची सुद्धा आज आपण ओळख करून घेणार आहोत. थोडासा मोठा व्हिडिओ आहे, काही हरकत नाही, पण आपण छान व्यवस्थित समजून घेऊयात. सोबतच इंग्रजी महिन्यामध्ये किती दिवस असतात, कोणता ऋतू असतो, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर चला पटकन काय करू? घरचा अभ्यास करायला आधी मोबाईल लांब ठेवा, बॉक्सची वही, पेन, पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचं आहे. ओके. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मी लहान असल्यापासून मराठी इंग्रजी महिने म्हणतात, बरोबर आहे का? मग आता इंग्रजी महिन्यामध्ये आता आपल्याला थोडं पुढचं शिकायचं. काय शिकायचं? थोडं पुढचं. आता जानेवारी महिन्यात हे इंग्रजी महिने, पण इंग्रजी महिन्याला वर्षाला काय म्हणतात? ग्रेगरियन वर्ष. काय म्हणायचं? ग्रेगरियन वर्ष. काय म्हणायचं? ग्रेगरियन वर्ष. इंग्रजी महिन्यांचं जे वर्ष असतं त्याला काय म्हणायचं? ग्रेगरियन वर्ष. हे पूर्ण जगामध्ये हे कॅलेंडर वापरले जाते, हे महिने वापरले जातात. मराठी महिने कसं आपल्या महाराष्ट्रापुरतं आपण वापरतो, पण ग्रेगरियन वर्ष हे जे आहेत महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हे पूर्ण जगामध्ये वापरले जातात. मग ह्या वर्षाला काय म्हणलं जातं? ग्रेगरियन वर्ष. तर आता हिचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे काय झाले? 12 महिने आहेत वर्षातले. आणि ह्या 12 महिन्यांची नावं तुम्हाला पाठ आहेत, बरोबर आहे का? मग मी आज तुम्हाला काय शिकवणार आहे? मागचा महिना, पुढचा महिना. काय शिकवणार आहे? मागचा महिना, पुढचा महिना. आता हे आहे जानेवारी महिना, बरोबर आहे का? जानेवारी महिना. तर जानेवारीच्या माग होऊन गेलेला महिना कोणता आहे? जानेवारीच्या आधी कोणता महिना होता? डिसेंबर. जानेवारीच्या आधी कोणता महिना होता? डिसेंबर. आता तुम्हाला काय करायचंय? फक्त एवढं लिहून घ्यायचंय. उत्तर बघून लिहू नका. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही मनानं उत्तर लिहा. माझे उत्तर बघून लिहू नका. आता काय करायचं? तुम्हाला फक्त हे वरचं लिहून घ्यायचं आणि हे मधले महिने लिहून घ्यायचे. आणि मी सांगायला आता हे जे बाजूचे उत्तर मी लिहून देणार आहे तुम्हाला, ते तुम्ही बघून लिहायचे नाहीत. तुम्ही हे व्हिडिओ संपल्यानंतर आपल्या पण मनानं लिहायचं. आता चालू महिना कोणता आहे? जानेवारी. मग मागचा महिना कोणता होता? डिसेंबर. आणि जानेवारीच्या नंतर कोणता महिना आहे? पुढचा महिना, फेब्रुवारी. पुढचा महिना कोणता आहे? फेब्रुवारी. आता पुढचा महिना आहे फेब्रुवारी. फेब्रुवारीच्या आधी कोणता महिना होता? फेब्रुवारीच्या आधी महिना होता जानेवारी. जानेवारी. फेब्रुवारीच्या आधीचा महिना कोणता होता? जानेवारी. आणि फेब्रुवारीच्या नंतर कोणता महिना आहे? मार्च. फेब्रुवारीच्या नंतर कोणता महिना आहे? मार्च. आधीचा महिना कोणता? फेब्रुवारीच्या? जानेवारी. आणि फेब्रुवारीच्या नंतर कोणता महिना आहे? मार्च. आता हा मार्च महिना. मार्च. मार्चच्या आधी कोणता महिना आहे बघा? मार्चच्या आधी फेब्रुवारी. फेब्रुवारी. आणि मार्चच्या नंतर कोणता महिना आहे? एप्रिल. आता हे तुम्हाला लक्षात नाही येईल. पुढचा महिना येते सोपा असते, पण मागचा महिना तुम्हाला आठवतच नाही. मार्चच्या आधी कोणता महिना होता? मार्चच्या आधी कोणता महिना होता? आठवतच नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तुमची अंगणवाडीची एक्सप्रेस सुरू करायची. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. एकदम स्टॉप करायचं मार्चला. आणि आपण त्याच्या आधी काय म्हणलं होतं? मार्चच्या आधी काय म्हणलं होतं? फेब्रुवारी. ते लिहायचं फास्ट मध्ये. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणायचं. आणि जिथं जे महिना आहे तिथं थांबायचं आणि किंचित आठवायचं याच्या आधी मी कोणतं नाव घेतलं होतं आणि ते इथं लिहायचं. आता एप्रिल. एप्रिल महिना कुठे येते? एप्रिल महिन्याच्या आधी कोणता महिना आहे? मार्च. एप्रिल महिन्याच्या आधी कोणता महिना आहे? मार्च. आणि एप्रिलच्या नंतर कोणता महिना आहे? मे. मार्च, एप्रिल, मे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. आता इथं आहे मे महिना. मे महिन्याच्या आधी कोणता वार आहे? मे महिन्याच्या आधी कोणता महिना आहे? मे महिन्याच्या आधी कोणता महिना आहे? एप्रिल. कोणता महिना आहे? एप्रिल. मेच्या नंतर
मेच्या नंतर कोणता महिना आहे? जून. मेच्या आधी कोणता महिना होता? एप्रिल. आणि मेच्या नंतर कोणता महिना आहे? जून. जूनच्या नंतर कोणता महिना आहे? जुलै. एप्रिलच्या मागे कोणता महिना होता? एप्रिलच्या मागे होता मार्च. मागं पुढं कसं यायला पाहिजे तितके तुम्हाला तर पाठ झालेत पोपटासारखे, पण मागचं पुढचं म्हणलं की मग पोपटाचा टुटू टुटू होतो. तुम्हाला जर खरं सांगता आलं मागचा महिना तर तुम्हाला महिने आले, नाहीतर पोपटासारखं मिट्टू मिट्टू म्हणण्यात काय अर्थ आहे? चला जून. जून महिना. जूनच्या मागे कोणता महिना आहे? जून. हा जून महिना आहे. जूनच्या मागे कोणता महिना आहे? मे. मेच्या नंतर जून. जूनच्या नंतर कोणता येणारे महिना? पुढचा महिना कोणता आहे? जुलै. जूनच्या पुढचा महिना कोणता आहे? जुलै. आता हा आहे जुलै महिना. जुलैच्या आधी कोणता महिना आहे? जून. जुलैच्या आधी कोणता महिना आहे? जून. आणि जुलैच्या नंतर कोणता महिना आहे? ऑगस्ट. जुलैच्या नंतर कोणता महिना आहे? ऑगस्ट. आता इथं आहे ऑगस्ट. ऑगस्ट महिन्याच्या आधी कोणता महिना आहे? ऑगस्टच्या आधी बघा हा आहे जुलै. ऑगस्ट महिन्याच्या आधी कोणता महिना आहे? जुलै. जुलै ऑगस्ट. पुढचा महिना लिहिणं सोपं आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर. मागचा महिना जर आठवायला मेंदूला त्रास होतो, है ना रे? आता इथं बघा सप्टेंबर महिना. कोणता महिना आहे? सप्टेंबर. सप्टेंबरच्या मागे कोणता महिना आहे? सप्टेंबरच्या मागे आहे ऑगस्ट. सप्टेंबरच्या मागे कोणता महिना आहे? ऑगस्ट. आणि सप्टेंबरच्या नंतर कोणता महिना आहे? ऑक्टोबर. सप्टेंबरच्या मागे कोणता महिना आहे? ऑक्टोबर. आता पुढे नंतर ऑक्टोबर. ऑक्टोबरच्या मागे कोणता महिना आहे? सप्टेंबर. ऑक्टोबरच्या मागे कोणता महिना आहे? सप्टेंबर. ऑक्टोबरच्या आधी आहे सप्टेंबर महिना. आणि ऑक्टोबरच्या नंतर कोणता महिना आहे? पुढचा महिना कोणता आहे? ऑक्टोबरच्या पुढचा महिना आहे नोव्हेंबर. बर. आता हे फक्त मधलं लिहून घ्यायचे तुम्हाला. तुम्ही नंतर व्हिडिओ संपल्यानंतर मागचा महिना पुढचा महिना लिहायचा, बघून लिहायचं नाही. आता पुढे बघा नोव्हेंबर. नोव्हेंबर कुठं आहे? इथे नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या मागचा महिना कोणता आहे? ऑक्टोबर. नोव्हेंबरच्या मागचा महिना कोणता आहे? ऑक्टोबर. नोव्हेंबरच्या मागचा महिना आहे ऑक्टोबर. नोव्हेंबर. आणि पुढचा महिना कोणता आहे? डिसेंबर. पुढचा महिना कोणता आहे? डिसेंबर. पुढे बघा आता डिसेंबर. डिसेंबर कुठे रे? इथे. डिसेंबरचा मागचा महिना कोणता आहे? डिसेंबरचा मागचा महिना नोव्हेंबर. डिसेंबरचा मागचा महिना कोणता असणार आहे? नोव्हेंबर. आणि डिसेंबरचा पुढचा महिना डिसेंबरचा पुढचा महिना कोणता असणार आहे? जानेवारी. डिसेंबरचा पुढचा महिना आहे जानेवारी. आणि डिसेंबरचा मागचा महिना कोणता आहे? नोव्हेंबर. पुढे आहे मार्च. मार्चचा मागचा महिना कोणता आहे? फेब्रुवारी. मार्चचा मागचा महिना कोणता आहे? फेब्रुवारी. आणि मार्चचा पुढचा महिना कोणता आहे? एप्रिल. मार्चचा पुढचा महिना कोणता आहे? एप्रिल. आता एप्रिलच्या मागचा महिना कोणता आहे? मार्च. एप्रिलचा मागचा महिना कोणता आहे? मार्च. आणि एप्रिलचा पुढचा महिना कोणता आहे? मे. एप्रिलचा मागचा महिना आहे मार्च आणि एप्रिलचा पुढचा महिना आहे मे. आता हा झाला मे. मेचा मागचा महिना मे आहे हा. मेचा मागचा महिना कोणता आहे? एप्रिल. मेचा मागचा महिना कोणता आहे? एप्रिल.
आणि मेचा पुढचा महिना कोणता आहे? जून. जून. मेचा मागचा महिना आहे एप्रिल आणि मेचा पुढचा महिना आहे जून. पुढे बघा आता जुलै. जुलै कुठे रे इथं? जुलै. जुलैचा मागचा महिना कोणता आहे? जून. जुलैचा मागचा महिना कोणता आहे? जून. आणि जुलैचा पुढचा महिना आहे ऑगस्ट. ऑगस्ट. जानेवारी. जानेवारी कुठे रे इथे? जानेवारीच्या मागचा महिना कोणता आहे? डिसेंबर. जानेवारीच्या मागचा महिना कोणता? डिसेंबर. आणि जानेवारीच्या पुढचा महिना कोणता आहे? फेब्रुवारी. जानेवारीचा पुढचा महिना कोणता आहे? फेब्रुवारी. तर हे असे मागचे पुढचे महिने असतात. हे कसं तुम्हाला डायरेक्ट असं विचारणार नाही परीक्षेमध्ये. मग काय म्हणतात? मार्च महिन्यामध्ये मी गावाला गेलो होतो आणि मागच्या महिन्यामध्ये मी पुण्याला गेलो होतो. तर गेल्या महिन्यात आणि ह्या महिन्यात एकूण मी किती दिवस पुण्याला राहिलो, हे असे प्रश्न विचारले जातात. मग तेव्हा आपल्याला माहित पाहिजे की मागच्या महिन्यात दिवस किती होते महिन्यामध्ये आणि ह्या महिन्यातले दिवस किती, हे तुम्हाला ताळमेळ बसवता यायला पाहिजे. ज्यासाठी मागचा महिना, पुढचा महिना, महिन्याच्या पुढचा महिना, 2 महिने सोडून कोणता महिना आहे, 2 महिने सोडून मागचा महिना कोणता होता, हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. नुसतं आता पोपटासारखं जानेवारी फेब्रुवारी म्हणून चालणार नाही. कोणताही महिना मागचा 2 महिने आधीचा महिना विचारला, मागचे पुढचे 2 महिन्यानंतरचा विचारला, मागचा विचारला, पुढचा विचारला, कसं जरी विचारलं तरी तुम्हाला हे यायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी थोडंसं आपण अभ्यास करायचा. आपणच हे अशी गणित सोडवली की नाही, आता हे तुम्ही जर मनानं सोडवलात की मधलं लिहून घेतलात आणि तुम्ही मागचा पुढचा महिना लिहिला की तुम्हाला लगेच येऊन जाते. एवढे गणित जर तुम्ही सोडवले, मागचा महिना पुढचा महिना एवढं सोडवलं, तर तुम्हाला काय होईल? ऑटोमॅटिकच हे येऊन जाते. म्हणून म्हणलं होतं मी, हा व्हिडिओ संपला तर फक्त एवढंच लिहून घ्यायचंय. तुम्ही एवढंच लिहून घ्यायचं आणि हे मागचं पुढचं आहे ना, व्हिडिओ संपल्यानंतर निवांत बसून कॅलेंडर हातात घेऊन, ये ना गेलं तर कॅलेंडर हातावर लिहून घ्या, हातात घेऊन बसा किंवा एका कागदावर लिहून ठेवायचे सगळे महिन्याची वारं आणि मग त्याच्यात बघून मागचा पुढचा महिना न बघता केलं तर लयच भारी झालं. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? ग्रेगरियन वर्षातले महिने आणि मागचा महिना आणि पुढचा महिना. ठीक आहे, आता पुढचा अभ्यास करू. तर मुलांनो, गेल्या वर्षीपासून तुम्ही लहान अंगणवाडीला असल्यापासून मुख्य ऋतू शिकतात: उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पण हे 3 मुख्य ऋतू कोणकोणत्या महिन्यात असतात हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता जानेवारी, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू तुम्हाला माहिती आहेत. आता उन्हाळा हा ऋतू आहे. उन्हाळा ऋतू कधी असतो सांगा बरं पटकन? उन्हाळा कधी कधी असतो? फेम. कधी असतो? फेम. आता म्हणचाल मॅडम हे फेम काय? उन्हाळा ऋतू हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मेच म. उन्हाळा कधी असतो? फेम मध्ये असतो. फेम म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मेला आपण म म्हणलेलं आहे. उन्हाळ्याला फेब्रुवारी. आता इथं बघा तुम्हाला हे सर्कल मध्ये दिसेल. पुन्हा नंतर पावसाळा. पावसाळा कधी असतो रे? पावसाळा ज्यूस मध्ये असतो. पावसाळा कधी असतो? ज्यूस मध्ये. ज्यूस मध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जून पासून सुरू झाला पावसाळा. जुलै, ऑगस्ट आणि म्हणजे सप्टेंबर. पावसाळा हा ज्यूस म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत असतो. आणि उन्हाळा हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत असतो. नंतर हिवाळा. पुन्हा कोणता ऋतू आला? हिवाळा. हिवाळा ऋतू कधी असतो सांगा बरं? आता हिवाळा ऋतू कधी असणार आहे? ऑन. कधी असतो? ऑन मध्ये असतो. ऑन म्हणजे काय? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. जानेवारीचं मी तर नच घेतलंय. हे न म्हणजे काय? जानेवारी.
न म्हणजे काय? जानेवारी. आता हे तुम्हाला हे असं काय शिकवायली मी? ऐन वेळेला आठवतच नाही आपल्याला कोणता महिना कधी येते. मग अशा वेळेला काय करायचं असं लक्षात ठेवायचं. उन्हाळा फेम मध्ये असतो. फेम म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. पावसाळा कधी असतो? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. म्हणजे सप्टेंबर. आणि हिवाळा कधी असतो? ऑन. ऑन म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. जानेवारीचं न घेतलं मी, ऑन. म्हणून उन्हाळा, फेम उन्हाळा, ज्यूस पावसाळा आणि ऑन हिवाळा. असं लक्षात ठेवायचं. कसं कसं? फेम उन्हाळा, ज्यूस पावसाळा आणि ऑन हिवाळा. ऑन हिवाळा म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी. पावसाळा जून ते सप्टेंबर. फेम म्हणजे फेब्रुवारी ते मे. आता हे तुम्हाला ऋतूचं लक्षात आलं. आता इथं पाहू. आता हे चक्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा इथे हे सर्कल आहे. हे दिसायले ना, हे तुम्हाला ऋतू आहेत. आता ह्या ऋतूमध्ये बघा, जानेवारीला सुरू झालाय हिवाळा, ऑक्टोबरला सुरू झाला हिवाळा, इथून सुरू झालाय बघा हिवाळा. इथे हिवाळा दिसायला ना तुम्हाला. हिवाळा बघा कधी सुरू झालाय? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. 4 महिने हिवाळा असतो. हिवाळा म्हणजे थंडी. खूप कुडकुड 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 थंडी वाजते. लवकर दिवस मावळतो आणि उशिरा दिवस उगवतो. रात्रंदिवस थंड थंड कडकड कडकड थंडी वाजते. उन्हात बसायला छान वाटतं. काहीतरी गरम 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 खा वाटतं. त्याला म्हणतात हिवाळा. आणि हिवाळ्यामध्ये काय असतं? खूप छान गहू येतो शेतामध्ये, हरभरा येतो आणि असं मस्त वातावरण असतं. किती पण खा वाटतं, किती पण खा वाटतं. खूप थंडी वाटते आणि गरम गरम पांघरून घेऊन झोपा वाटतं. तो ऋतू कोणता आहे? हिवाळा. पण हिवाळा कधी असतो? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आता उन्हाळा कधी असतो बघू. उन्हाळा कधी असतो? फेम. फेम म्हणजे फेब्रुवारी ते मे. फेम फेम फेम. उन्हाळा कधी असतो? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तरी फेब्रुवारीमध्ये तेवढा उन्हाळा जाणवत नाही, कारण की काय होतं, फेब्रुवारीमध्ये तेवढी म्हणजे उन्हाळा कडक सुरू झाला नसतो. पण मार्चमध्ये कडक ऊन असतं, एप्रिलमध्ये कडक ऊन असतं, मे मध्ये कडक ऊन नसतं, थोडं वारं बिरं वादळ सुटलेलं असतं. पण मे सुद्धा उन्हाळ्यामध्येच येतं. मग हे फेम जे आहे उन्हाळा ऋतू, उन्हाळ्यामध्ये इतकी गरमी होते, इतकी गरमी होते. सूर्याचे प्रकाश किरण जे आहेत ते पृथ्वीवर लंब पडतात. लंब म्हणजे असे सरळ पडतात, म्हणून भयानक गरमी होते. गरम गरम गरम, जिथं जाऊ तिथं गरम. फॅन बिना फॅनचं बसलं हे अंगातून सगळ्या घामच. नुसता जीव बैचेन होतो. लाईट गेलं की कधी लाईट येते, फॅन लावतो असं होतं. आणि वारं पण नसलं की मग जुगुद मरायला लागतो. मग अशा वेळेला वाटतात पातळ पातळ कपडे घालावे, सुती कपडे घालावे, म्हणजे गरमी होणार नाही. आणि खूप पाणी प्या वाटतं, खूप पाणी प्या वाटतं. जेवणच जात नाही उन्हाळ्यामध्ये, नुसतं पाणी प्या वाटतं, नुसतं पाणी प्या वाटतं. असा हा उन्हाळा. उन्हाळा कधी असतो? फेम मध्ये. फेम म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. नंतरचा आहे पावसाळा. पावसाळा छान पण वाटतो आणि नाही पण वाटत. पावसाळ्यामध्ये कसं असतं, शेतकऱ्याला इतका पावसाळा आवडतो, इतका पावसाळा आवडतो. मोटरा लावायचं टेन्शन नाही, धारा लावायचं टेन्शन नाही. वरून धब 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 पाऊस पडतं आणि त्यांच्या शेतामध्ये एवढं मोठं पीक येतं आणि शेतकरी खुश तर सगळं जग खुश. म्हणून पावसाळा हा ऋतू शेतकऱ्यांना खूप आवडतो. आपल्याला थोडासा आवडतो, कारण की आपण शाळेला येताना जाताना भिजतो, पण आपल्यालाही मजा वाटते पावसात भिजायला. कारण की पावसाळ्याचं छान छान चहा प्यायला, गरम गरम भजी खायला खूप मजा येते. पावसाळ्यामध्ये मग छत्री घेऊन जा वाटतं, पण आपण छत्री नेली त्या दिवशी पाऊसच पडत नाही. रेनकोट नेला त्या दिवशी पाऊसच पडत नाही. अशी मजा करतो पाऊस. पण पाऊस हा खूप आवश्यक आहे आपल्याला. नाही, पाऊस काय करतो माहिती का? सगळ्यांची झाडं झुडं सगळे धुवून स्वच्छ करतो, रस्ते धुवून स्वच्छ करतो. आता तुमचं घर तर तुमची आई स्वच्छ करते, हा निसर्ग कोण स्वच्छ करणार? झाडं, वेली, नंतर कचरा एवढा मोठा, सगळे झाडाची पानं, नवीन बिया पडलेल्या सगळीकडं, त्या बियांना उगवायला पाणी कोण घालणार? तुम्ही जाऊन घालणार का? नाही. मग त्याला निसर्ग पाणी घालतो. आणि हा निसर्ग पाणी कशाने घालतो? पावसाच्या रूपामध्ये घालतो. तो कधी घालतो? पावसाळ्यामध्ये घालतो. पावसाळा कधी असतो? ज्यूस मध्ये असतो. ज्यूस म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये काय असतो? पावसाळा असतो. चला आता मी अभ्यास घेणार आहे. आता हा काय करायचं? तुम्ही फक्त लिहून घ्यायचं. काय करायचं? लिहून घ्यायचं. आता एक मजा सांगते तुम्हाला. आजुमा आजुमा ऑडी में
जा. आजुमा ऑडी में जा. आता हे काय आहे? माझ्या मोबाईलचं लॉक आहे. कोणत्या मोबाईलचं लॉक आहे? महिन्यामध्ये किती दिवस आहेत. आता गेल्या आठवड्याचा जो आपला व्हिडिओ झाला त्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये दाखवली बघा किती मजा होती. कोणत्या महिन्यात 30 दिवस होते, कोणत्या महिन्यामध्ये 28 दिवस होते, कोणत्या महिन्यामध्ये 29 दिवस होते, काही महिन्यामध्ये 31 दिवस होते. आता नेमकं कसं लक्षात ठेवावं? मग आता ही मुलांना सगळ्या शाळेमध्ये हिस्ट्री शिकवतात. पहिल्यांदा काय करतात माहिती का? हे बघा, हे टेम कार्ड आहेत की नाही, हे टेम कार्ड आहेत. हे आपले हाड आहे की नाही, ह्या करंगळीचं हाड आहे इथं. हे बघा, ह्या बोटाचं हाड इथं आहे. आणि ह्या बोटाचं, आता माझा हात गुबदू गुबदू आहे म्हणून माझा हाड दिसना गेले, तर म्हणजे खड्डे दिसना गेले. तिथं खड्डे असतात बघा, इथं खड्डे असतात. तुमच्या हाताला आहेत का बघा बरं खड्डे पाडून? आहेत का खड्डे? आता बघा, आता मी तर असंच लक्षात ठेवले होते मी लहान असताना, पण बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही. ही करंगळी आहे की नाही, सूला जायचं असलं की सरांना म्हणतात सर असं करतात तुम्ही. मग हे सू करायचं बोट आहे की नाही म्हणजे करंगळी. हे करंगळी आहे की नाही, याच्यावर एक टेम कार्ड आहे, त्याच्यावर असं दाबायचं, बघायचं टेम कार्ड आहे का नाही. लागलं का? चला टेम कार्डावर बोट ठेवा. आता ह्या टेम कार्डावर जो महिना आहे तिथं 31 दिवस असतात. खड्ड्यात जो महिना आहे तिथं 30 दिवस असतात. टेम कार्डावरच्या महिन्याला 31 दिवस असतात आणि खड्ड्यातल्या महिन्याला 30 दिवस असतात. टेम कार्डातल्या महिन्याला 31 दिवस असतात आणि खड्ड्यातल्या महिन्याला 30 दिवस असतात. आता बघू आपण. हे बघा, जानेवारी टेम कार्डावर आहे म्हणजे 31 दिवस. फेब्रुवारी खड्ड्यात आहे म्हणून 28 दिवस. मार्च टेम कार्डावर आहे म्हणून 31 दिवस. एप्रिल खड्ड्यात आहे म्हणून 30 दिवस. मे टेम कार्डावर आहे, टेम कार्डावर आहे म्हणून 31 दिवस. जून खड्ड्यात आहे म्हणून 30 दिवस. जुलै टेम कार्डावर आहे म्हणून 31 दिवस. पुन्हा हे टेम कार्डावरच जाते. इथपर्यंतच मोजायचं, अंगठ्याकडे यायचं नाही. आता ह्या टेम कार्डावरून डायरेक्ट उडी मारायची ते पहिल्या टेम कार्डावर. आता करंगळीवर गेलं आपण. इथं कोणता होता? जुलै. पुन्हा इथं इथं पहिल्या टेम कार्डावर काय येणार? ऑगस्ट. जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यामध्ये 31 दिवस असतात म्हणून उडी मारायची. मग आता ऑगस्ट. सप्टेंबर खड्ड्यात 30 दिवस. ऑक्टोबर टेम कार्डावर 31 दिवस. नोव्हेंबर खड्ड्यात 30 दिवस आणि डिसेंबर टेम कार्डावर 31 दिवस. हे असं ओळखायचं असतं हातावर बोट ठेवून. असं टेम कार्ड लागलं तिथे 31 दिवस असतात. आणि खड्ड्यामध्ये हे बघा, इथं खड्डा आहे बघा, तुमच्या बोटानं करा, खड्ड्यात बोट घाला. घातलं का? हे बघा, इथं 31 दिवस आणि इथं 30 दिवस. जानेवारी फेब्रुवारी, माझ्यासोबत म्हणा, जानेवारी, हातावर बोट ठेवून म्हणा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मधल्या टेम कार्डावर बोट आलं माझं. तर सगळ्यांना समजलं टेम कार्डाचं गणित. आता इथं काय म्हणलेलं आहे? हे गणित तुम्हाला आता 9 ऑक्टोबर दिलाय. हे ऑक्टोबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. टेम कार्डावर आलं म्हणजे 31 दिवस असतात. जर तुम्हाला हे टेम कार्डाचं समजणं गेलं तर एवढं पाठ करायचं. हे लॉक आहे. कशाचं लॉक आहे? महिन्याचं लॉक आहे. म्हणजे लॉक म्हणजे कशासाठी की हे एवढे जे महिने आहेत ह्याच्यामध्ये 31 दिवस असतात, बाकीच्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात फेब्रुवारी सोडून. आजुमा ऑडी में जा. आजुमा हे मुलाचं नाव आहे, ऑडी हे गाडीचं नाव आहे आणि मे जा. ऑडी में जा म्हणजे आजुमा तू ऑडी गाडीमध्ये जा असं म्हणलंय. आजुमा ऑडी में जा. म्हणजे ऑगस्ट. जू म्हणजे जुलै. जून नाही बरं काय, तर जुलै. मा म्हणजे मार्च. म्हणजे ऑक्टोबर. डी म्हणजे डिसेंबर. मे म्हणजे मे आणि जा म्हणजे जानेवारी. आजुमा ऑडी में जा म्हणजे एवढे जे महिने आहेत ह्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात. आजुमा ऑडी में जा ह्या महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. आता चला वेळ घालू नको. ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर महिना मग आता ऑक्टोबर महिना म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर इथं आलं, इथल्या टेम कार्डावर आलं.
तुम्ही माझ्यासोबत लिहू नका, नाही लिहिलं तर चालते, पण टेमकाडावर बोट ठेवा बर. हे नाही लिहिलं तरी चालते, टेमकाडावर बोट ठेवा. किती दिवसाचा महिना आहे बघा. ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. म्हणजे ऑक्टोबर टेमकाडावर आलं म्हणजे 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31. ऑक्टोबर महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 31. आणि ऋतू कोणता आहे बघू. ऋतू आता हे बघा इथे ऑन. ऑन म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आता म्हणजे ऑक्टोबर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. मग कोणता महिना ऋतू आहे? हा हिवाळा. ऑक्टोबर मध्ये कोणता ऋतू असतो? हिवाळा. ऑक्टोबर मध्ये कोणता ऋतू असतो? हिवाळा. तर मुलांना तुम्हाला लिहायचं असेल तर मधलं लिहा, मधला महिना लिहा. हे तारखा नाही लिहिल्या तरी चालतील, काय अडचण नाही. आता 7 ऑगस्टला, ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात बघा. आता ऑगस्ट याच्यामध्ये अजुमा, ऑडिमेजा, पहिल्यांदा आहे बघा. म्हणजे म्हणजे ऑगस्ट. ऑगस्ट मध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. ऑगस्ट, अजुमा, ऑडिमेजा, ऑगस्ट मध्ये 31 दिवस असतात. आता याच्यावर बघू. जानेवारी तुम्ही पण करून बघा हात लावून. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. टेमकाडावर आलं म्हणजे 31 दिवस असतात. आता ऋतू कोणता? ऑगस्ट म्हणजे ऋतू. आता बघा ऑगस्ट कशाच्या नंतर येतो? जूनच्या नंतर येतो. जून, जुलै, ऑगस्ट. ज्यूस, पावसाळा, ज्यूस. ज्यूस मध्ये ऑगस्ट येतं. जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये कोणता ऋतू असतो? ऑगस्ट मध्ये कोणता ऋतू असतो? पावसाळा. ऑगस्ट. ऑगस्ट मध्ये कोणता ऋतू आहे? पावसाळा. पुढे बघा आता जानेवारी. जानेवारी अजुमा, ऑडिमे, जा. अजुमा, ऑडिमे, जा. जा म्हणजे जानेवारी. आता हे 31 दिवसाचे महिने आहेत बघा. हे किती दिवसाचे महिने आहेत? 31 दिवस. ह्या महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. हे बघा अजुमा, ऑडिमेजा ह्या वाक्यामध्ये जे महिने आहेत त्याच्यामध्ये 31 दिवस असतात. आता ह्याच्यामध्ये जा आहे म्हणजे जानेवारी आहे. जानेवारी म्हणजे 31 दिवस. किती दिवस झाले हे? 31 दिवस. आणि जानेवारी मध्ये ऋतू कोणता आहे? जानेवारी कुठे इथे? हा जानेवारीला कोणता ऋतू आहे? हिवाळा. जानेवारीला कोणता ऋतू आहे? हिवाळा. आता इथं बघा हिवाळा. ऑन. ऑन म्हणजे जानेवारीचं न धरलंय आपण. ऑन. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. जानेवारीचं न जे आहे ते कशामध्ये आहे? हिवाळ्यामध्ये आहे. पुढं मे. मे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे आलं टेमकाडावर म्हणजे 31 दिवस आहे. आणि ह्याच्यामध्ये पण अजुमा, ऑडिमे, ज्यामध्ये मे मध्ये पण ह्याच्यामध्ये मे आहे म्हणजे मे मध्ये 31 दिवस आहेत. आता मे मध्ये कोणता ऋतू आहे? मे मध्ये आहे उन्हाळा. मे मध्ये कोणता ऋतू आहे? बघा इथं संपले उन्हाळा. मे मध्ये आहे उन्हाळा. इथं बघितलं उन्हाळ्याला फेम. फेम म जे आहे ते मे म्हणजे मे. उन्हाळ्यामध्ये मे मध्ये उन्हाळा असतो. पुन्हा सप्टेंबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर गेलं खड्ड्यात. खड्ड्यात गेलं म्हणून 30 दिवस असतात. सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. आणि ऋतू कोणता आहे? सप्टेंबरचा ऋतू आहे बघा ज्यूस. ज्यूस म्हणजे पावसाळा. हे स जे आहे सप्टेंबरचं स आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे ज्यूस म्हणजे पावसाळा आहे. सप्टेंबर मध्ये कोणता ऋतू असतो? पावसाळा. हे बघा इथे सप्टेंबर कुठं आहे? सप्टेंबर मध्ये पावसाळा ऋतू आहे. आहे का? पुढं अजून जानेवारी. जानेवारी मध्ये पहिला टेमकाडावरचा महिना आहे 31 दिवस. ह्याच्यामध्ये बघा ज्या आहे म्हणजे 31 दिवस आहे. आणि जानेवारीला कोणता ऋतू आहे? जानेवारीला बघा कोणता ऋतू आहे रे? हिवाळा. ऑन. ऑन न जे आहे ते जानेवारीचं नाही म्हणजे कोणता ऋतू आहे? हिवाळा. जानेवारीमध्ये कोणता ऋतू असतो? हिवाळा. कुठे जानेवारी बघा बर.
कुठे आहे रे जानेवारी? हा इथे आहे. जानेवारीमध्ये कोणता ऋतू आहे? हिवाळा ऋतू आहे. पुन्हा नंतर ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यामध्ये पाहू आता आपण. ऑगस्ट ह्याच्यामध्ये ऑजुमा ऑडिमे, ज्यामध्ये पहिलं जे आहे ते ऑगस्ट आहे, म्हणजे 31 दिवस आहेत. ह्याच्यावर बघू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. टेमकाडावर आलं म्हणजे 31 दिवस आहेत. आणि ऑगस्ट मध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट कधी पावसाळा असतो? जुलै. जुलै बघू आता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै टेमकाडावर आहे म्हणजे 31 दिवस आहेत. याच्यामध्ये बघू. मे, जू जे आहे हे जू म्हणजे जुलैचं आहे, जूनचं नाही. हे जू कशाचं आहे? जुलैचं. म्हणजे अजुमावडीमे ज्यामध्ये जू आहे म्हणजे जुलै. जुलै म्हणजे ह्याच्यामध्ये 31 दिवस आहेत. हे कळालं तुम्हाला. तर जुलैमध्ये कोणता ऋतू आहे? जुलैमध्ये आहे पावसाळा. जुलैमध्ये कोणता ऋतू असतो? पावसाळा. पुन्हा सप्टेंबर. सप्टेंबर कुठे आहे रे? हा इथे सप्टेंबर. सप्टेंबरला ऋतू कोणता आहे? पावसाळाचे. ज्यूस मधला स आहे पावसाळा. आता सप्टेंबर मध्ये दिवस किती आहेत बघू आपण. सप्टेंबर मध्ये दिवस बघू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर गेला खड्ड्यात. खड्ड्यात गेला म्हणजे 30 दिवस आहेत. आता ह्याच्यामध्ये स आहे का? बघा बर. अजुमा ऑडिमे ज्या ह्याच्यामध्ये स आहे का? नाही. म्हणजे सप्टेंबरला 31 दिवस नाहीत. 31 दिवस नाहीत म्हणजे 30 दिवस आहेत. पुढचा महिना आहे नोव्हेंबर. नोव्हेंबरला बघा आता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. नोव्हेंबर गेला खड्ड्यात. खड्ड्यात गेला म्हणजे 30 दिवस. आता ह्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. नोव्हेंबर खड्ड्यातच आहे. आता ह्याच्यामध्ये न आहे का? अजुमा ऑडिमेजा ह्याच्यामध्ये न आहे का? नाही. म्हणजे 31 दिवस नाहीत. 31 दिवस नाहीत म्हणजे 30 दिवस आहेत. आता नोव्हेंबर मध्ये कोणता ऋतू आहे बघा बरं. नोव्हेंबर मध्ये आहे हिवाळा. कोणता ऋतू आहे? हिवाळा. म्हणजे हिवाळा ऋतू आहे का? मग हिवाळ्यामध्ये कोणते ऋतू आहेत? ऑक्टोबर ते जानेवारी. ऑक्टोबर ते जानेवारी. मग ऑक्टोबर ते जानेवारी मध्ये येतो नोव्हेंबर महिना. म्हणून नोव्हेंबर मध्ये असतो हिवाळा. नोव्हेंबर मध्ये कोणता ऋतू असतो? हिवाळा. पुढं 30 एप्रिल. 30 एप्रिलला किती दिवस असतात एप्रिलमध्ये? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. अरे इथंच गेलं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल गेलं खड्ड्यात. खड्ड्यात गेलं म्हणजे 30 दिवस. आणि कोणता ऋतू असतो एप्रिलला? कुठे गेलं एप्रिल? एप्रिलला असतो उन्हाळा. एप्रिलला कोणता असतो? उन्हाळा असतो. एप्रिलमध्ये कोणता ऋतू असतो? उन्हाळा. पुन्हा आहे फेब्रुवारी. फेब्रुवारीला बघू. जानेवारी, फेब्रुवारी. फेब्रुवारी गेलं खड्ड्यात. पण फेब्रुवारीचा प्रॉब्लेम काय की 2 वार असतात. लीप वर्षामध्ये 29 दिवस आणि साध्या वर्षामध्ये 28 दिवस. मग 28 दिवस का 29 दिवस आपण दोन्ही लिहून टाकू. फेब्रुवारीमध्ये 28 तर असतात, नाहीतर 29 असतात. आपल्याला माहित नाही म्हणून आपण दोन्ही लिहून टाकले. आता फेब्रुवारीला ऋतू कोणता आहे? फेब्रुवारीला असतो उन्हाळा. उन्हाळ्याचं फे येते. फेम. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. फेब्रुवारीला कोणता ऋतू असतो? उन्हाळा. उन्हाळा सुरू होतो फेब्रुवारीला. पुढं बघा. पुढचा ऋतू आहे मार्च. मार्च कुठे गेलं? बघा इथे मार्च. मार्चला कोणता ऋतू आहे? उन्हाळा. फेम मध्ये येतो तो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मा कशामध्ये येतो? उन्हाळ्यामध्ये येतो. उन्हाळा. आता फेब्रुवारी मध्ये दिवस किती असतात बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च आलं टेमकाडावर. टेमकाडावर म्हणजे 31 दिवस. हे बघा. आजू मा जे आहे ते मार्चच आहे. मा कशाचे? मार्चचं. मार्च आहे म्हणजे 31 दिवस आहेत. मार्च मध्ये 31 दिवस असतात. तुम्हाला हे समजलं ह्या पद्धतीनं करा. नाहीतर अजुमा ऑडिमेजा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे महिन्यातले दिवस काढू शकतात. पुढचा महिना आहे ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै,
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर आला टेमकाडावर, टेमकाडावर आला म्हणजे 31 दिवस. हे बघा आजुमा ऑडी, हे ऑडी आहे की नाही, हे ऑक्टोबरचे, ऑक्टोबर चा आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. आता ऋतू कोणता आहे ऑक्टोबर मध्ये? ऋतू कोणता आहे बघा, ऑक्टोबर ऋतू आहे हिवाळा. ऑक्टोबर मध्ये ऋतू कोणता आहे? हिवाळा. पुढं डिसेंबर. डिसेंबर मध्ये बघा आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर गेलं टेमकाडावर, टेमकाडावर गेलं म्हणून डिसेंबर मध्ये आहेत 31 दिवस. किती दिवस आहेत? 31 दिवस. आणि डिसेंबरला कोणता ऋतू आहे बघा, डिसेंबरला आहे हिवाळा. डिसेंबर मध्ये हिवाळा असतो. डिसेंबर हे जानेवारीच्या आधी आहे, जानेवारीला आपला हिवाळा संपणार आहे. हिवाळा जानेवारीला संपतो म्हणून डिसेंबर मध्ये हिवाळा असतो. पुन्हा अजून डिसेंबरच आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर आलं टेमकाडावर म्हणजे 31 दिवस. हे बघा ऑडी, डी आहे ना, हे डी म्हणजे डिसेंबर आहे. आजुमा ऑडी, ऑडी डी जे आहे, डी आहे डिसेंबरचं म्हणून 31 दिवस आहेत. डिसेंबर मध्ये किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. आणि ऋतू कोणता आहे? हिवाळा. डिसेंबरचा ऋतू कोणता आहे? हिवाळा. पण ह्या गोष्टीची तुम्हाला गरज पडू नये मुलांनो, तुम्हाला हे पाठच करून टाकायचे.